नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर माझा मागचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल। मागच्या व्लॉगमध्ये आपण महाबळेश्वरमधील मॅप्रो गार्डन एक्सप्लोअर केले। मॅप्रो गार्डनची आपण एक छोटीशी झलक बघूयात। आणि ज्यांना माझा मॅप्रो गार्डनचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी माझा महाबळेश्वरचा पार्ट 1चा व्हिडिओ नक्की बघा। आणि पार्ट 2 अपलोड करायला मला जरा उशीर झाला कारण तब्येतसुद्धा ठीक नव्हती आणि माझे जे नेहमीच व्हिडिओ बघतात त्यांना माझ्या आवाजामध्ये चेंज जाणवत असेल। आजच्या ब्लॉगमध्ये आपण महाबळेश्वरमधील प्राचीन शिवमंदिर आणि त्याच्या साईडचे काही पॉइंट्स एक्सप्लोअर करणार आहोत। मॅप्रो गार्डनमधून आता आपण प्राचीन शिवमंदिराकडे जात आहोत आणि साईडलाच तुम्ही वेण्णा लेक बघू शकता। वेण्णा लेकला तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि आम्हाला आता बोटिंग करायची नाहीये, त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट प्राचीन शिवमंदिराकडे जात आहोत। तसेच वेण्णा लेकला तुम्ही हॉर्स रायडिंग सुद्धा करू शकता। चिकू काय खाते तू? स्ट्रॉबेरी। आवडते तुला स्ट्रॉबेरी? सकाळपासून स्ट्रॉबेरी खाणं चालू। अच्छा, हे खाते हो का? फक्त रेड रेड खाते, मागचं व्हाईट नाही खाते। आता आपण कुठे चाललो? मंदिरात। कोणत्या मंदिरात? महादेवाच्या, शंकराच्या मंदिरात, ओल्ड महाबळेश्वर मध्ये। समोरच तुम्ही मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार बघू शकता। आतमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी पार्किंगची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे। पुढे गेल्यानंतर खूप सारे खेळण्यांची आणि प्रसादाची स्टॉल्स तुम्हाला दिसतील। आणि आमच्या एंजलकडे तर घरी खूप साऱ्या डॉल्स आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा ती डॉल्स बघते। ती प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर डॉल्स घेते। चिकू काय घेतलंय? आता याच्या नंतर मग काहीच घ्यायचं? घरी किती डॉल झाले अशा? ह्या पायऱ्यांनी आता आपण मंदिराकडे जात आहोत आणि या ठिकाणी सुद्धा दोघी साइडने स्टॉल्स आहेत। तर ही छोटी पर्स मला खूप आवडली होती, पण मी आता तिला मंदिरातून रिटर्न येताना विकत घेईल। तर समोर गेल्यानंतर दोघी साईडला शिवमंदिर आहेत। तर सगळ्यात अगोदर आपण लेफ्ट साईडच्या शिवमंदिरात जाणार आहोत आणि आता आम्ही या ठिकाणी आतमध्ये एंट्री केली आहे। मंदिराच्या आतमध्ये सॉंग्स चालू आहेत आणि कॉपीराईटच्या इश्यूमुळे मी हा सेगमेंट म्यूट केलाय। मंदिरात आल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल। शिवभक्त वर्षभर या मंदिराला भेट देतात।
मंदिर हे संपूर्णपणे दगडाचे बनवलेले आहे आणि मंदिराची कलाकृती सुद्धा खूप सुंदर आहे। शिव मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या शिव मंदिरात जाणार आहोत। मंदिराच्या बाहेर स्टॉल सुद्धा आहे। तर आता आम्ही आणखी एका शिव मंदिरात जाणार आहोत, पण जाताना रस्त्यानेच तुम्हाला एक शॉप लागेल, तुम्ही समोर बघू शकता। तर त्या शॉपमध्ये तुम्ही पितळाच्या, लाकडाच्या आणि पुरातन वस्तूंची तुम्ही खरेदी सुद्धा करू शकता। आपण हे शॉप आता आतमधून पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। झाडू मारायचं नाहीये चिकू, ते एंजल म्हणते ते झाडू मारायचं। सगळ्या वस्तू छान आहेत पण कॉस्टली आहेत जास्त। देवी देवतांच्या खूप सुंदर अशा पितळाच्या मूर्त्या या ठिकाणी अवेलेबल आहेत। आवडलं का सोने? काही खरंच कॉस्टली आहे। हे बघा किती छान आहे छोटं। मूर्ती किती मोठे मोठे आणि छान आहेत।
चिकू बघ, गणपती बापांची किती छान मूर्ती आहेत ना. स्वामींची मूर्ती. शॉपमधून बाहेर आल्यानंतर राईट साईडला शिव मंदिर आहे. आतमध्ये फोटोग्राफी आणि शूटिंग करता मनाई आहे, त्यामुळे मी तुम्हाला मंदिर हे बाहेरूनच दाखवणार आहे. रुद्राक्षच्या रूपात लिंग असलेले हे जगातील एकमेव मंदिर असल्याने या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे. 6 फूट लांब स्वयंभू शिवलिंग जे महालिंगम म्हणून ओळखले जाते, हे हजारो वर्ष जुने आहे. लिंग असलेले गर्भगृह 500 वर्षांहून जुने आहे, तर मंदिराचे इतर भाग नंतर बांधले गेले. हे मंदिर 16व्या शतकातील आहे. मंदिराच्या आत नंदी आणि काळभैरवाच्या अनेक मूर्ती आणि शिल्पे आहेत. मंदिराच्या संकुलात भगवान शिवाच्या अनेक वस्तू देखील आहेत आणि असे मानले जाते की भगवान शिव दररोज रात्री परिसराला भेट देतात, तेव्हा त्यांचा वापर करतात. छान आहे खूप. तर मला मंदिरात जाताना जी पर्स आवडली होती ती आता मी विकत घेतली. महाबळेश्वर मंदिरापासून फक्त 5 ते 10 मिनिटांवर असलेल्या एल्फिन्स्टन पॉईंट बघण्यासाठी आता आम्ही जात आहोत. पॉईंटला जाताना तुम्हाला रस्त्याने खूप सारे स्टॉल्स लागतील आणि आम्हाला सुद्धा आता खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही आता काहीतरी खाणार आहोत. सब अपने पापा के पास ही बैठते हैं. चिकू तुला काय खायचंय? वो तेरे पापा है ना, आम्हाला मॅगी खायची आहे. तो अपने अपने पापा के पास बैठे ना. या ठिकाणी मसाला मॅगी खूप जास्त छान मिळते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय कराल. चिकू कशी मॅगी? आपण दरवर्षी इथेच खातो. हो हो, इथेच या आजी आजोबांकडे. तर आमच्या एंजलचा आवाज तुम्ही आता ऐकलाच असेल. ती खूप जास्त हॅप्पी आहे आणि आज तिने महाबळेश्वर मंदिरातून 3 डॉल्स विकत घेतले आहे. जाताना 2 आणि रिटर्न येताना सुद्धा तिने 1 डॉल विकत घेतली आहे. नाही तसं करतो तर दात हे करेल. हॅलो कर मग तिला. मम्मा पप्पा ते मम्मा पप्पा मम्मा पप्पा ते मम्मा पप्पा ते नंतर मम्मा पप्पा बंदर
तू आणि केलेला फोटो मी आठवत का प्रतापगड आमचं पिले त्याला एल्फिन्स्टन पॉईंटवरून तुम्ही प्रतापगड किल्ला आणि कोयना व्हॅलीच्या 360 डिग्री व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. एल्फिन्स्टन पॉईंटला सावित्री नदीचा प्रारंभ बिंदू म्हणून देखील संबोधले जाते. 1853 ते 1860 पर्यंत मुंबईचे गव्हर्नर म्हणून काम केलेल्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या नावावरून ह्या पॉईंटला एल्फिन्स्टन असे नाव देण्यात आले. निसर्गप्रेमींचा हा एक आवडता पॉईंट आहे. एल्फिन्स्टन पॉईंटकडून आता आम्ही पुन्हा मॅप्रो गार्डनकडे जायला निघालोय आणि अंधारसुद्धा पडलाय, त्यामुळे आम्ही आता वेण्णा लेकला थांबणार नाही आहोत. तुम्ही साईडला वेण्णा लेक बघू शकता. आम्ही प्रत्येक वेळेस महाबळेश्वर येतो तेव्हा 1 डे स्टे करत असतो, पण आज आम्ही स्टे नाही करत आहोत. मॅप्रो गार्डनच्या समोरच असलेल्या साईबा अमृततुल्यवर आता आम्ही चहा घेणार आहोत. तर आता चहा पिऊन खूप फ्रेश वाटतंय आणि आता आम्ही पुन्हा मॅप्रो गार्डनला आलोय. तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये काही मॅप्रो प्रॉडक्ट्स दाखवले होते, त्यापैकी आम्ही आता काही खरेदी केले. तर आजचा ब्लॉग आवडला असल्यास ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.